आपली भारताची अर्थव्यवस्था जगातील 3ऱ्या क्रमांकाची बनवण्याचं मोदीजींचं जे स्वप्न आहे त्यामध्ये रस्त्यांचा आणि गडकरी साहेबांचा देखील मोठा वाटा असणार आहे। आणि म्हणून महाराष्ट्रात आम्ही समृद्धी महामार्ग देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुरू झाला, आपले मार्गदर्शन आम्हाला मिळालं, मी त्या खात्याचा मंत्री होतो, अनेक विरोध झाले, परंतु आज नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार झाला। 18 तासाचं अंतर 8 तासावर आलं। एक गेम चेंजर रस्ता हा महाराष्ट्राने पाहिला। अटल सेतू, कोस्टल रोड हे सगळं करत असताना गडकरी साहेबांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर कायम असतो। खऱ्या अर्थाने महायुती सरकारचे ते फ्रेंडही आहेत, फिलॉसॉफरही आहेत आणि गाईडही आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्यांचं महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे। मगाशी अजितदादांनी सांगितलं सगळ्यात जास्त फायदा आम्हाला महाराष्ट्राला झालेला आहे, कारण महाराष्ट्रातला माणूस तिकडे दिल्लीत जेव्हा बसतो तेव्हा एक जिव्हाळा आपुलकी असतेच। आणि म्हणून गडकरी साहेबांनी नेहमी काम केलं, काम काम काम, आणि म्हणूनच टीका टिप्पणीवर आरोपावर त्यांनी वेळ घालवला नाही। आणि गडकरी साहेबांचं कामच बोलतंय हे आपण पाहतोय विविध प्रकल्पांच्या माध्यमातून। आणि एवढं प्रचंड हिमालय एवढं काम करताना आपण त्यांना करत असताना कधीही तणावाखाली किंवा चिडलेलं पाहिलं नाही। गडकरी साहेब कधी छोटी स्वप्न पाहतच नाही। त्यांचे एवढे मोठे मोठे आकडे असतात की विरोधकांना आकडीच भरते, आणि ते आकडे आम्हाला कधी कधी वाटतं कसं होणार, पण ते खरं झालेलं असतं, वास्तवात आलेलं असतं, आणि गडकरी साहेब ते खरं करून दाखवतात ही त्यांची ख्याती आहे। आणि म्हणून गडकरी साहेब एक आदर्श नेता, आदर्श मंत्री, आदर्श मित्र, सगळ्या उपमा त्यांना कमी पडू शकतात।